नमस्कार. काय सांगतामध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय आषाढी निमित्त आज लाखोच्या संख्येने करमाळा येथून वारकरी दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे जात आहेत. त्यातच एक आज अशी आगळीवेगळी एक दिंडी आपल्या समोरून जात आहे. म्हणजे या दिंडीत वेगळं पण म्हणजे त्यांच्या बरोबर नंदी आहे. हा नेमका नंदी कशासाठी आहे, या दिंडीची नेमकी ओळख काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. संगमेश्वर तारून ही दिंडी आलेली आहे. त्या दिंडीचे प्रमुख आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. नेमकं त्यांच्या दिंडीची आपण ओळख काय आहे ती जाणून घेणार आहेत. महाराज तुमचं नाव काय? हितेश हरिभक्तपरायण हितेश महाराज आठरे. काय नेमकं तुमच्या बरोबर दिंडीत नंदी आहे, काय त्याचं वैशिष्ट्य काय त्याचं? आमचं गाव श्री क्षेत्र खरवंडी, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आमच्या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पुरातन संगमेश्वराचं मंदिर, पिढ्यानपिढे त्या मंदिरामध्ये सेवा सगळे ग्रामस्थ मिळून करायचे. पुरातन मंदिर असल्यामुळे आमच्या मंदिरामध्ये 2 शिवलिंग आहेत. इतरत्र 1 शिवलिंग असते, मंदिरामध्ये 2 शिवलिंग आहेत. तर जी जुनी मंडळी होती ती मंदिरावर सेवा करायची आणि त्यावेळेस त्यांनी विचार केला की आपण आपल्या गावामधून आपल्या देवस्थानची, आपल्या ग्रामदैवताची पंढरपूरकडे वारी घेऊन जावी. अशा गावातल्या वयस्कर आणि वारकरी ग्रामस्थांनी ती संकल्पना त्या ठिकाणी विचार विनिमय केला. आणि त्यावेळेस आमच्या सोबत जे चालतात नंदी महाराज, यांना त्यांनी सोमनाथ म्हणून नाव त्या ठिकाणी दिलं. ते मंदिरावर राहायचे. जसे जसे मोठे होत गेलं तसे तसं त्यांची सेवा ही सगळी आमची वारकरी मंडळी करायला लागली. गावातली सगळे ग्रामस्थ, सगळे परिवार मिळून मंदिरात यांची सेवा. मग पालखी सोहळा निघत असताना यांनी विचार केला की आपण पालखीला जातोय तर आपण यांनाही आपल्या सोबत पालखीला घेऊन गेलं पाहिजे. तसा जर शास्त्रानुसार आणि वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार विचार केला तर पंढरीचे पहिले वारकरी कोण असतील ते भगवान शिव आहे. कारण आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य आजही श्री विठ्ठल भगवंताच्या डोक्यावर, मस्तकावर आपण जर बघितलं तर शिवलिंग आहे. कारण पहिले वारकरी पंढरपूरचे कोण असतील तर भगवान शिव आहे. ते नंदी महाराजावर विराजमान होऊन स्वतःच्या परिवारासोबत, पार्वती मातेसोबत, गणपती महाराजांसोबत पंढरपूरला आले. असा त्यांनी इतिहास ऐकल्यामुळे त्यांनी विचार केला की आपणही नंदी महाराजांना घेऊन सोबत चालावं. म्हणून गेल्या 15 वर्षापूर्वी त्यांनी ही नंदी महाराजांसोबत वारी सुरू केली. अनेक अडचणी आल्या, पण त्या सगळ्या अडचणी भगवान संगमेश्वराच्या कृपेने आणि नंदी महाराजांच्या कृपेने या सगळ्या अडचणी दूर होत गेल्या. आज अशी परिस्थिती आहे की आमच्या नंदी महाराजांना आमचा दुपारचा विसावा कुठे हे सांगण्याची गरज लागत नाही, आमचा सकाळचा विसावा कुठे हे सांगण्याची गरज नाही. कारण आम्ही असं मान्य करतो की आम्ही नंदी महाराजांना घेऊन जात नाही, तर नंदी महाराजच आम्हाला पंढरपूरकडे घेऊन जातात. की आमची मान्यता आहे की आजही देखील आमच्या सोबत नंदी महाराज चाललेत. तर स्वतः संगमेश्वर भगवान त्याच्यावर विराजमान आहेत. रोज वारकरी त्याची सेवा करतात. वर्षभर तो मंदिरावरती बांधलेला असतो एका जागेवरती. जवळही जाणं अवघड असतं, पण पंढरीच्या वाटेवर जात असताना पंढरपूर क्षेत्रामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्व वारकरी नगर प्रदक्षिणाला एकादशीला निघाल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करतो. त्याच्यानंतर घाटावरून मंदिर प्रदक्षिणा होते, नगर प्रदक्षिणा होते. पण आजपर्यंत 15 वर्षात एकदाही नंदी महाराजांनी कोणाला, कोणत्याही वारकऱ्याला विजा केलेली नाही. अशी कुठलीही दोष या महाराजांचा, नंदी महाराजांचा नाही. कारण ते स्वतः देवमय आहेत, भगवान शिवाचं वाहन आहे. म्हणून त्या पूर्वजांनी घालून दिलेली परंपरा आजही आम्ही पुढे चालवत आहोत. आता वय झाल्यामुळे चालण्यासाठी त्रास जरी होत असेल तरी ते चालतात. पहिला 1-2 दिवस त्रास होतो, नंतर व्यवस्थित चालतात. आणि ते जसे चालतात तसे आम्ही त्यांच्या मागोमाग चालतो. आपल्या दिंडीमध्ये नेमकं वारकरी किती आहेत, त्यामध्ये महिला वारकरी किती? प्रत्यक्ष आता 50 महिला वारकरी आहेत आणि 100 पुरुष आहेत. आजच्या नेमका दिंडीचा मुक्काम कुठं आहे, कशी आहे? आज आमचा सकाळचा विसावा जो होता नाश्त्याचा, ते आपल्या करमाळा गावचे परदेशी पत्रकार साहेब, त्यांचा गेल्या 2 वर्षापासून आम्हाला या ठिकाणी सुंदर असा दिंडीसाठी नाश्ता ते देतात. त्यांचं सहकुटुंब, सहपरिवार या ठिकाणी येतं आणि सगळ्या आमच्या वारकऱ्याची ती व्यवस्था 2 वर्षापासून करतात. तर आजचा आमचा नाश्ता झाल्यानंतर दुपारचं जेवण आमचं कुंभेज फाट्यावरती आहे, तिथे अन्नदान आहे. आणि संध्याकाळचा विसावा आमचा भगवान शंकराचं शिवालय आहे जे जेऊर बायपासला, तिथे आमचा आजचा संध्याकाळचा विसावा. गेल्यानंतर हरिपाठ, आणि हरिपाठ झाल्यानंतर हरिकीर्तन, हरिजागर, प्रसाद, आणि त्यानंतर संध्याकाळी वारकरी विश्राम करतात. आणि सकाळी पहाटे उठून 5 वाजता
काकडा करत रस्त्याने पंढरपूरकडे प्रस्थान करतात. आपल्या दिंडीत नेमकं वारकरी किती आहेत? संपूर्ण वारकरी 150 वारकरी 150. आजच्या नाश्त्याचे यजमान पत्रकार, तेजवार्ताचे पत्रकार विशाल परदेशी आपल्या बरोबर आहेत. नेमकं काय सांगाल? आगळी वेगळी दिंडी आहे तुमच्याकडे. आगळी वेगळी दिंडी आहे म्हणूनच ती माझ्या वाट्याला आली अशी मी समजतो. आणि ही जी नंदी महाराजांची महती मला नंतर कळाली. दिंडी म्हणजे आल्यानंतर मग आम्ही विचारलं की नंदी महाराज कसं काय, तर त्यांनी सांगितलं की बाकीचं असं असं असतंय, पण आमच्या प्राचीन मंदिरात त्यांचा वास असल्यामुळं आणि त्यांनी सांगितलंच आहे ते महती त्यांची, त्याप्रमाणे मग आमचं हे केलंय. आणि यांचं कसं आपल्या कमलादेवी मंदिरात रात्रीचा मुक्काम असतो, काल रात्रीचा 20व्याचा, आणि त्यानंतर सकाळी लवकरच निघतात आणि नाश्त्याची वेळ येईपर्यंत देवळालीपर्यंत ते पोहोचू शकतात. म्हणून त्यांनी अशी मागणी केली की आम्हाला देवळाली येथे नाश्त्याची सोय झाली तर बरं होईल. तर ठीक आहे म्हटलं आम्ही, आणि आम्ही यथाशक्ती नाश्ता देण्याचा प्रयत्न करतो. आणि एक केल्यानंतर आम्हालाही एक आध्यात्मिक समाधान लाभतं. आणि हीच अशी परंपरा त्यांनीही पुढे चालू ठेवावी आणि आम्ही आमच्या परीने यथाशक्ती सोय करण्याची प्रयत्न करू. महाराज, आपल्या नेवासा तालुक्यातून आणखी एक मोठी पालखी सोहळा सुरू झालेला आहे. नेमकं त्याबाबत काय, म्हणजे त्याला मानाच्या पालखीचं स्थान मिळावं अशी मागणी आहे दिंडी प्रमुखांची. नेमकं तुम्हाला काय वाटतं? शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला, माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबाराय. माऊलींनी श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी 775 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी सांगितली आणि ती सच्चिदानंद बाबांनी लिहिली. त्या भूमीत आमचा जन्म झाला, हे आमचं भाग्य. परंतु ज्ञानोबारायांनी जिथे संजीवन समाधी घेतली, ती संजीवन समाधी तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये घेऊन त्या काळामध्ये अनेक वर्षापासून वैकुंठवासी हैबत बाबांनी जो माऊलींचा ज्ञानोबारांचा सोहळा सुरू केला, तुकोबारांचा जो सोहळा सुरू झाला, ज्ञानोबाराय जसे आळंदीमध्ये आहेत तसं नेवाशा या भूमीलाही तितकंच महत्व आहे. अनादि पंचक्रोशी क्षेत्र असा त्याचा उल्लेख केलेला आहे. अनादि काळापासून ते क्षेत्र त्या ठिकाणी आहे आणि ज्ञानोबारायांचे पाय त्या भूमीला लागले. आणि जगामध्ये शांतीचा संदेश देणारे ज्ञानोबाराय, ज्यांनी शेवट आपल्या गुरु महाराजांकडे काय विश्वाला सगळं अर्पण केल्यानंतर गुरु महाराजांनी सांगितलं की माऊली तुम्ही काहीतरी मागा. तर ज्ञानोबारायांनी काय मागावं ते, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे आणि तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे एवढं मोठं पसायदान विश्वाच्या कल्याणाकरता ज्ञानोबारायांनी मागितलं. तर तिथे अनेक वर्षापासून वारकऱ्यांची किंवा तिथल्या विश्वस्तांची आणि विद्यमान आता जे उत्तराधिकारी तिथे महंत आहेत, महंत श्री गुरुवर्य देवीदासजी महाराज म्हस्के शास्त्रीजी, त्यांनी आणि गुरुवर्य हरिभक्ती परायण गाथामूर्ती रामभाऊजी महाराज राऊत, त्यानंतर गुरुवर्य हरिभक्ती परायण आदरणीय महंत आमचे देवगडचे बाबाजी म्हणजे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, अशा अनेक संत महंतांनी एकत्रित येऊन असा विचार केला की आपण ज्ञानोबाराय जसे आळंदीमधून सोहळा जातो तसा आपल्या नेवासा भूमीतूनही पंढरपूरकडे असाच, ज्या नेमाने ज्ञानोबारायांचा सोहळा आळंदीतून पंढरपूरकडे जातो, जेवढे फड असतात, दिंड्यांना नंबर असतात, दिंड्या तळावर थांबल्या पाहिजे, अनेक नियमावली असते की जेणेकरून वारकऱ्याला त्रास होणार नाही. अशी सगळी संकल्पना एकत्रित करून त्यांनी तो विचार विनिमय केला. अवघड होतं परंतु वारकऱ्यांनी साथ दिली, गावोगावांनी साथ दिली. आणि गावोगावांनी साथ दिल्यानंतर सर्व गुरुवर्यांचं सगळ्यांनी ऐकलं. आणि आता जवळपास 30 ते 35 दिंड्या 40 दिंड्या त्या माऊलींच्या सोहळ्यामध्ये गेल्या 2 वर्षापासून सहभागी आहेत. स्वतः गाथामूर्ती राऊत बाबाही सोबत चालतायत, स्वतः देवगडचे बाबाजी त्यामध्ये चाललेत. प्रकृतीमुळे काही जेवढं चालणं होईल तेवढं बाबाजी सोबत चाललेत. त्यानंतर देवीदासजी महाराजही गुरुवर्य महंत शास्त्रीजी सोबत आहेत. नेवासा तालुक्यातली जेवढी काही संत महंत आहेत तीही त्या पालखी सोहळ्यामध्ये चालतात. गुरुवर्य आमच्या नगर जिल्ह्याचं भूषण म्हणजे श्रीराम महाराज झिंजुरके शेवगाव, तेही चालतात. अशी मोठी मोठी मंडळी सोहळ्यामध्ये चालू आहे आणि त्या पद्धतीने तो सोहळ्याची संकल्पना यशस्वी पार पडली. आणि आज या वर्षी सोहळा तिथून नेवासा या भूमीतून निघाल्यानंतर 8 तारखेला सोहळ्याचं प्रस्थान नेवासा या भूमीतून झालं आणि दरमुक्काम दरकोस करत
जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील, जिल्ह्याचे अनेक राजकीय नेते असतील, प्रशासक असतील, यांनी सोहळ्याला होईल तितकं वारकऱ्यांची व्यवस्था करण्याचे प्रयत्न आणि केलेले आहेत. रस्त्याने आम्ही मंडळी वारकरी सांगतात कशी व्यवस्था आहे काय, तर व्यवस्थित त्यांची व्यवस्था आहे. अजूनही वाढ होत जाईल. माणसं वाढले की व्यवस्थाही थोडी विस्कळीत होते, कोलमडीत होते. आणि वारकरी जीवनच असं आहे की वारकरी जीवनामध्ये व्यवस्थेला फार काही किंमत नाहीये. वारकऱ्यामध्ये अवस्थेला फार किंमत आहे. जे मूळ हाडाचे वारकरी आहेत त्यांना रस्त्याने चालताना पाऊस ऊन पारा याचं काही न वाटतं, फक्त श्री विठ्ठल ज्ञानोबा तुकोबा हे करत चालतात. आणि आमच्या नगर जिल्ह्याचं नाही तर आपल्या पूर्ण महाराष्ट्राची ती शान आणि ते अतिशय मोठी गोष्ट आहे की आमच्या निवासा भूमीतून सुद्धा ज्ञानोबारायांचा सोहळा त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. भविष्यात येणाऱ्या 10 वर्षामध्ये जवळजवळ नगर जिल्ह्यातल्या सर्वच दिंड्या ज्ञानोबारांच्या पालखी सोहळ्यासारख्या या माऊलींच्या भूमी सोहळ्यामध्ये चालतील अशी अपेक्षा मोठ्या मोठ्या संत महंतांची आहे. आणि आमच्या नगर रोडवरती हे नगर कडून जाताना जो घाट लागतो, जसा माऊलींचा सोहळा इकडून सासवडला जातो तिथे दिव्य घाट लागतो, तसा इकडून येताना आमचा पांढरीचा पूल असा घाट, त्या नाव त्या घाटाला होतं, इमामपूर घाटही म्हणायचे. या वर्षी सगळ्या महंतांनी विचार विनिमय करून त्या घाटाला अतिशय सुंदर नाव दिलं. त्या घाटाला ज्ञानेश्वरी घाट असं नाव देऊन त्या घाटाचा मोठा सन्मान करण्यात आला. ती ज्ञानोबारायांची भूमी आहे. ज्ञानोबारांनी एवढी मोठी ज्ञानेश्वरी सांगितली, ती एवढी पवित्र भूमी आहे. ज्ञानोबारांनी अनेक दिवस तिथे वास्तव्य केलं सर्वच भावंडांनी. म्हणून तो सोहळा अतिशय म्हणजे एकदम सुंदर आणि बघण्यासारखा आहे. रस्त्यावर जी अनेक गावं त्या सोहळ्यामध्ये सामील झाली, त्यांनी सुंदररित्या स्वागतही त्या सोहळ्याचं केलं. मला वाटतं आपल्या करमाळा गावामध्ये मोठं सुंदर स्वागत वारकऱ्यांचं त्या ठिकाणी झालं. व्यवस्थाही सुंदर करण्याचा प्रयत्न सर्वच मंडळी करत आहेत. म्हणजे मानाच्या दिंडीत स्थान मिळावं का याच्याबाबत काय? मानाच्या मानाचे जे 10 दिंडे आहेत त्याच्यामध्ये हे स्थान मिळायला हवं आम्हाला ज्ञानेश्वरी. अरे मानाचं स्थान ही संकल्पना करण्यामागे हेतू काय होता? जशी माऊलींची आळंदी ते पंढरपूर चालते ना, तशी पूर्वी फक्त 1000 वारकरी घेऊन नेवासा ते पंढरपूर चालायचे. संकल्पना एवढीच होती की आपल्याही भागामधून अहिल्यानगर जिल्ह्यामधून देखील अनेक दिंड्या एकत्र झाल्यानंतर सोहळ्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो. भजन होतं, एकच व्रत राहतो माऊलीचा, अशा संकल्पनेने ते करण्याचा त्यांचा हेतू होता आणि ते करत आहे. धन्यवाद महाराज, तुम्ही सविस्तरपणे काय सांगताशी तुम्ही संवाद साधून नेमकं नंदीचं महत्व काय आहे हे सांगितलं. आणि विशेष म्हणजे एक वारकरी, एक दिंडी चालक दुसऱ्या दिंडीचं सुद्धा कौतुक करत आहे हे आपल्या वाणीतून दिसलं. निश्चितच इथून पुढचा देखील तुमचा प्रवास सुखकर होईल, ही वारी आनंदाची वारी होईल असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद.